विद्यार्थ्यांसाठी योग्य शाळा कशी निवडावी ह्यात आम्ही दुसरा मुद्दा जो ठेवलेला आहे ते शाळेचं तुमच्या घरापासून असलेलं अंतर. कारण शाळेला जाण्या व येण्यासाठी विद्यार्थ्यांचा जर तास, 2 तास, सकाळी जाण्यासाठी तास, येताना तास असं जर 2 तास जात असेल, परत शाळेत 6-7 तास बसणे, म्हणजे 8 तास जर त्या विद्यार्थ्याची एवढं कष्ट होत असेल किंवा त्याला एवढा त्रास होत असेल, तर मग त्याचं योग्य झोप होणे किंवा त्याचं शाळेत लक्ष लागणे या गोष्टीवर परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा शाळेची बस विद्यार्थी कलेक्ट करते, तेव्हा त्याचं असं नसतं की एका स्टेशनवर सगळे विद्यार्थी येतात आणि ते एकत्र त्या बसमध्ये बसतात आणि त्याच टायमिंगला ती बस निघते. तर बस अशी चालवली जाते की बसवाले जे लोक असतात ते काय करतात, जवळून जवळून विद्यार्थी गोळा करत 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 लांब जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भरपूर टाइमपास होतो आणि बसमध्ये त्यांचं मन लागावं किंवा त्यांनी चूप राहावं यासाठी ते जोरजोरात आवाजात गाणी वगैरे लावतात. याचा परिणाम मुलांच्या कुठेतरी मनावर आणि मानसिकतेवर, शरीरावर होत असतो. त्यामुळे जेवढ्या जवळची शाळा तुम्ही निवडचाल तेवढं ते विद्यार्थ्यांसाठी, तसेच कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन काळात, इमर्जन्सीमध्ये ते योग्य राहील.